इथं कायसाठी आहोत आज सर्वात पहिल्यांदा द ऑफिसर वायपीएम म्हणजे काय युअर पर्सनल मेंटॉर द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ठीक आहे. आता इथं आपण कोण कोण आहोत जे कंबाईनची तयारी करत आहेत, आधीपासून करत आहेत किंवा आता जस्ट स्टार्ट करणार आहेत असे काही विद्यार्थी असतील, काही स्टुडंट्स आहेत, काही ऍस्पायरंट्स आहेत जे आता आधीपासून तयार करतायत किंवा जस्ट आता तयारी स्टार्ट करतात. आता आपण काय केलं होतं, एक महिला दिन आणि गुढीपाडवा हा दोन इव्हेंटचा एक आपण दोन आपले जे आहेत, एक महिला दिन असेल आणि एक गुढीपाडवा आहे, या दोन दिवसांचं कॉम्बिनेशन म्हणजे सुवर्ण मध्ये त्यात आपण साधला होता की दोन वेळी डिस्काउंट देण्यापेक्षा बॅचला आपण डायरेक्ट दोन्हीसाठी मिळून एकदमच आपण डिस्काउंट देता येईल त्या पद्धतीने आपण बॅच आपण ही लॉन्च करत आहोत. ठीक आहे. पूर्ण बॅच आपली फोकस असेल कंबाईन परीक्षेवरती, कंबाईन ग्रुप बी आणि सी. बरोबर आहे. कंबाईन ग्रुप बी आणि सी ज्या आपल्या 10 पोस्ट आहेत, ग्रुप बी च्या 4 पोस्ट, ग्रुप सी च्या 6 पोस्ट, अशा 10 पोस्ट साठीचा अभ्यास आपण या बॅच मधून करणार आहोत. प्लस याचा फायदा तुम्हाला कुठं होईल, ज्या सरळ सेवा एक्झाम्स आता येतील, बरोबर, आता ज्या सरळ सेवा एक्झाम्स येणार आहेत, तलाठीची एक्झाम एमपीएससी कडे गेलेली आहे, नगर परिषद बाकीच्या ज्या सरळ सेवा आहेत त्या टीसीएस आयबीपीएस घेईल, म्हणजे अशा कॉम्बिनेशन मध्ये एक्झाम होणार आहेत, काही टीसीएस आयबीपीएस काही एमपीएससी कडे जाणार आहे. मग या सगळ्यांचा अप्रोच आपला डेव्हलप या बॅच मधून होणार आहे, जेणेकरून आपल्याला काय करायचं आहे, या वर्षात कोणती ना कोणती एक पोस्ट आपल्याला हातात घ्यायची आहे. बरोबर, कोणतीही एक पोस्ट आपल्याला हातात मिळाली पाहिजे, या दृष्टीनं या बॅचची पूर्ण रचना असेल. पहिल्यांदा आता एक आपल्याला हे बघायचं आहे की आपल्याला करायचं काय आहे, एक आपल्याला पूर्ण मास्टर प्लॅन पाहिजे अभ्यासासाठीचा. बरोबर. आता जर तुम्ही जे मुलं आधीपासून तयारी करत आहेत आणि 2026 मध्ये म्हणजे जी आता ऍड येईल ज्यामध्ये भरपूर जागा आहेत, म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी आहे ती, ज्यामध्ये भरपूर जागा आहेत, एसटीआयच्या 200+ जागा, एएसओच्या असतील, एसआरच्या पण भरपूर जागा आहेत, पीएसआयच्या पण जागा आहेत 400च्या आसपास. या सगळ्या ऍड मध्ये जर आपण बघितलं तर या वर्षीची ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, म्हणजे जे आधीपासून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी आजपासून जर आपण परीक्षेचे दिवस काउंट केले, म्हणजे आयोगाने जे शेड्यूल दिलेलं आहे टेंटेटिव्ह, त्यात आपल्याला एक्झाम कधीची सांगितलेली आहे, 14 जून. बरोबर आहे. 14 जूनला आपली कंबाईनची एक्झाम टेंटेटिव्ह शेड्यूल मध्ये आहे. ठीक आहे. त्याची ऍड आल्यानंतर त्यात डेट वगैरे सगळं मेन्शन असेल, त्यावेळी ते कन्फर्मेशन मध्ये जाईल. ठीक आहे. तोपर्यंत आयोगाच्या शेड्यूल नुसार आपली डेट काय आहे एक्झामची, 14 जून. येते लक्षात? यस. मग आजपासून जर तुम्ही दिवस काउंट केले तर तुमच्याजवळ किती दिवस उरलेले आहेत, 90 दिवस उरलेले आहेत या वर्षीच्या प्रिलिमसाठी. ठीक आहे. 90 डेज कायसाठी आहेत, या वर्षीच्या तुमच्या प्रिलिमसाठी तुम्हाला 90 दिवस उरलेले आहेत. मग या दिवसांचा उपयोग कसा करायचा आहे, आजचं आपलं लेक्चर कोणतं आहे, पूर्ण मास्टर प्लॅन काय असावा आपल्या अभ्यासाचा 8 महिन्यांचा, म्हणजे पूर्ण तुम्ही या वर्षीचा अभ्यास करत असाल किंवा पुढच्या वर्षीच्या कंबाईनची तयारी करत असाल आतापासून, कारण आता काही ग्रॅज्युएशनच्या एक्झाम चालू आहेत, काही झालेल्या आहेत, त्यामुळे आता या वर्षी जे अभ्यास स्टार्ट करणार आहेत त्यांच्यासाठी एक्झाम कोणती फोकस असेल, पुढच्या वर्षी. आणि त्यांनी जर अभ्यास नीट केला, जे मुलं नवीन आहेत, फ्रेश आहेत, त्यांनी या वर्षीचा जरी अटेम्प्ट घेतला, म्हणजे या वर्षी जरी एक्झाम फोकस केली, 90 दिवस आहेत, जर तुम्ही काटेकोरपणे तुमच्या शेड्यूलचं किंवा तुमच्या अभ्यासाचं किंवा आम्ही जे काही सांगतोय त्याचं जर पालन केलं तर आपण थोडीफार शाश्वती त्याची घेऊ शकतो. जे या वर्षी तयारी चालू करतात त्यांच्यासाठी बोलतोय, आपण त्यांची थोडीफार शाश्वती घेऊ शकतो की ते या वर्षी परीक्षा पास होऊ शकतील. जे आधीपासून करतायत त्यांच्यासाठी शुअर शॉट मी सांगतोय की तुम्ही जर नीट अभ्यास केलात तर तुम्हाला या वर्षीच सक्सेस मिळेल. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, त्या मी लेक्चर मध्ये पूर्ण सांगणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण 8 महिन्यांचं 9 महिन्यांचं हा जो एक्झाम प्रोसेस जी आहे ही पूर्ण हा जो 8-9 महिन्यांचा कालावधी आहे तो कसा टॅकल करायचा आहे त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे.
आपली बॅच चालू होती आजपासूनच. ठीक आहे, टायमिंग असेल संध्याकाळी 7 ते 8. ठीक आहे, टायमिंग किती असेल 7 ते 8 किंवा कधी कधी काय असेल 2 लेक्चर्स असतील. समजा सायन्स आणि मॅथ्सचं लेक्चर असेल एकाच दिवशी तर ते लेक्चर 9 वाजेपर्यंत चालेल. म्हणजे 7 ते 8 तुमचं सायन्स आणि 8 ते 9 तुमचं मॅथ्स चालेल, मॅथ्स आणि रिझनिंग. अशा पद्धतीने लेक्चर्सची रचना असेल. ठीक आहे, बॅच आपण चालू का केलेली आहे? ज्या काही गृहिणी आहेत किंवा मुली आहेत खास करून त्यांच्यासाठी, किंवा जे विद्यार्थी पास होताना म्हणजे कुठेतरी थोडंफार अडकते जाताना पुढे अभ्यास करताना म्हणा, कट ऑफच्या जवळ जातात पण कट ऑफ क्रॅक होत नाही, शेवटी परीक्षेमध्ये मेन्स मध्ये तुम्हाला काही मार्क्स कमी पडतायत. मग या मार्क्सची जी भरपाई आहे, तुमचे जे काही 10-15 मार्क्स आहेत त्याचं इन्क्रीमेंट तुम्हाला मिळायला पाहिजे, ते तुमचे मार्क्स वाढले पाहिजेत. हा एक मुख्य मोटो या बॅचचा आहे. प्लस जे घरी बसून किंवा जॉब करून अभ्यास करतात त्यांना याचा जास्त फायदा व्हावा, कारण त्यांच्याजवळ असतात अभ्यासाला 4 तास, फक्त 4 ते 5 तास. मग त्या 4 ते 5 तासांचं शेड्यूल अभ्यासाचं कसं बसवायचं किंवा त्या 4 ते 5 तासात अभ्यास काय केला पाहिजे याचं नियोजन तुम्हाला लावून देणं हा एक मुख्य उद्देश यामध्ये आहे. ठीक आहे, बॅच पूर्ण रिझल्ट ओरिएंटेड काम करणार आहे. पूर्ण आपण जे काही तुमचा जो सिलेबस आपण स्ट्रक्चर करतोय किंवा जो तुमचा अभ्यासाचं शेड्यूल स्ट्रक्चर करतोय ते पूर्ण तुमचं रिझल्ट ओरिएंटेड कसं असेल याच्यावरती आपला पूर्ण भर असेल. ठीक आहे, या बॅच मध्ये बॅचला काय नाव दिलेलं आहे आपण? कर्तृत्व बॅच. आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करायची वेळ आता आलेली आहे. ठीक आहे, काही लोक आहेत जे भरपूर दिवसांपासून अभ्यास करतात पण यश कुठेतरी त्यांना हुलकावणी देत. मग तिथं आपल्याला काहीही करून आपल्याला यश मिळवायचं आहे, तर ते कसं मिळवायचं? किंवा काही गृहिणी असतात किंवा काही लोक असतात जे जॉब करतायत कारण त्यांच्यावरती घरची जबाबदारी आहे, काहींना इंडिपेंडेंट घरून पैसे घ्यायचे नाही आहेत कारण वय झालेलं आहे, मग आपल्याला स्वतः कमवायचं आहे, असा काही मोठो असतो. मग या लोकांसाठी त्यांच्या पूर्ण अभ्यासाचं रुटीन बसवून त्यांना सक्सेस करणं, त्यांचं कर्तृत्व त्यांना सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून आपण बॅचचं नाव काय ठेवलेलं आहे? कर्तृत्व बॅच. ठीक आहे, खास करून जॉब वाले जे लोक असतात त्यांना अभ्यासाला वेळ कमी मिळतो आणि त्या वेळात स्पेसिफिक तुम्हाला काय अभ्यास केला पाहिजे, तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे परीक्षेचा, हे डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण या बॅच मधून करणार आहोत. ठीक आहे, बघा तुमच्या जवळ एक स्वतःचा मोटो असला पाहिजे. स्वतः सेल्फ मोटो एक तुमच्याजवळ पाहिजे की मला काय करायचं आहे. तुम्हाला हे माहित पाहिजे की या वर्षी आपल्याला पोस्ट काढायची आहे, कोणती काढायची आहे. बघा, ग्रुप बी मध्ये आपल्याला पीएसआय आहे, एसटीआय आहे, एएसओ आहे आणि सब रजिस्ट्रार आहे. बरोबर. ग्रुप सी मध्ये एक्साइज एसआय आहे, टॅक्स असिस्टंट आहे, क्लर्क आहे, टायपिस्ट आहे, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, एएमव्हीआय जे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जी आहे आरटीओ ची एक्झाम ते आहे. एएमव्हीआय च्या पण जागा भरपूर येणार आहेत यावर्षी. म्हणजे जे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल साइडची जी मुलं आहेत डिग्री किंवा डिप्लोमा केलेली त्यांच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी यामधून आहे एएमव्हीआय एक्झाम साठी, कारण खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या जागा निघणार आहेत. त्यामुळं या ज्या पोस्ट आहेत इथं तुम्हाला फोकस करायचा आहे. यापैकी कोणती पोस्ट तुम्हाला घ्यायची आहे हे आधी तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुमचा इंटरेस्ट कोणत्या पोस्ट मध्ये आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुम्हाला स्वतःला ट्रिगर करू शकाल त्या गोष्टींसाठी. ठीक आहे, येस. आता बघूयात आपल्याला काय काय आहे, कसं कसं आहे. आता आज आपण काय बघणार आहोत? मास्टर प्लॅन काय असावा, आपला अभ्यासाचा मास्टर प्लॅन काय असावा, आपण अभ्यास कसा करावा आणि आपलं अभ्यासाचं शेड्यूल कशा पद्धतीनं करावं आणि एक्झामचा तुमचा अप्रोच कशा पद्धतीनं असेल तर तुम्ही लवकर पास व्हाल. मी काय शब्द वापरतोय? तुमचा अप्रोच कसा असावा जेणेकरून तुम्ही परीक्षांमध्ये लवकर पास व्हाल. यस, हा आपल्याकडं पहिल्यांदा अप्रोच असणार आहे. आज माझं लेक्चर आहे, माझं नाव आहे प्रशांत सर. ठीक आहे, त्याच्यानंतर आज आपलं लेक्चर आहे मास्टर प्लॅन. उद्या अजय सरांचं लेक्चर आहे. अजय सर घेणार आहेत कंबाईंड परीक्षेत तुम्हाला यश कसं मिळवायचं आहे, तुम्ही कशा पद्धतीनं
तुम्ही काम केलं पाहिजे, कोणते सब्जेक्ट घेतले पाहिजेत हातात आधी, हे उद्या अजय सर सांगतील. आणि तुम्हाला वेळेचं महत्व काय आहे या अभ्यासामध्ये, वेळेचं महत्व, कारण कॉम्पिटिशन खूप आहे आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला कोणत्या वेळी काय करावं लागणार आहे हे ज्याला जमेल तो परीक्षेत खूप लवकर यशस्वी होईल. आणि हेच तुम्हाला इम्पॉर्टंट जे आहे ते समजावून सांगणार आहेत श्रीकांत सर 18 तारखेला. टायमिंग सगळ्यांचं सेम आहे, संध्याकाळी 7 वाजता हे लेक्चर्स असतील, याच पद्धतीने असतील, गुगल मीट वरतीच असतील. तुम्हाला लिंक येईल, तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यानंतर हेच लेक्चर तुम्हाला ऍप मध्ये मिळतील. येस. आता बघा, एक तुम्हाला ही बॅच 2 स्वरूपात अवेलेबल आहे, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन स्वरूपात सुद्धा. ठीक आहे, या दोनही स्वरूपात तुम्हाला बॅच अवेलेबल आहे. तुम्ही ऑफलाईन करायचे असेल तर आपलं ऑफिस आहे, इथं पत्ता दिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही अल्का टॉकीज थिएटर, पुण्यामध्ये अल्का टॉकीज थिएटरचा जो चौक आहे तिथून ज्यावेळी तुम्ही नारायण पेठेकडे जाता, केसरी वाड्याकडे जाण्याचा जो रोड आहे त्या रोडला LIC ऑफिसच्या बाजूलाच आपलं ऑफिस आहे. द ऑफिसर YPM, युअर पर्सनल मेंटॉर, तुमचा वैयक्तिक मार्गदर्शक. ठीक आहे, नावातच आहे तुमचा वैयक्तिक मार्गदर्शक. कारण आपण काय करतो, प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनलाइज त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती त्याचं शेड्यूल आपण स्ट्रक्चर करून त्याच्याकडून अभ्यास करून घेतो. म्हणून नावातच आहे, नावातच आपण ते मेन्शन केलेलं आहे, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर. काहीही अडचण असेल, बॅच काय असेल, कशी असेल, किती फीस असेल, कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे, किंवा नोट्स मिळतील कशा मिळतील हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तरी पण जर काही अडचणी असतील तर तुम्ही कुठे कॉल करायचा आहे, या 2 नंबर पैकी कुठेही कॉल करा, 9665666195 किंवा तुमचा 9665288834, या 2 पैकी कोणत्याही नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. यस. आता बघूयात आपण मेन काय आहे. आता आपल्याला जायचं आहे आपल्या मास्टर प्लॅन कडे. बघा, एक आहे, जगात 2 व्यक्ती असतात, एक आलेला दिवस फक्त काढणे, आलेला दिवस काहीतरी करून घालवणे, म्हणजे तेच रुटीन मध्ये बसून आउटपुट काय मिळेल न मिळेल याची ही अपेक्षा न करता तो दिवस घालवणे. ठीक आहे. आणि एक व्यक्ती अशा असतात, काही व्यक्ती की ज्यांना त्यांचा मोटो फिक्स असतो, की त्यांचं ध्येय त्यांनी फायनलाइज केलेलं आहे. बघा, ध्येय फायनलाइज केलेलं आहे, त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे, ते ध्येय ते अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करतात, त्या पद्धतीने त्यांचं नियोजन असतं. ते ध्येय एकदा अचीव्ह झालं की मग ते पुढचं ध्येय ठरवतात. बरोबर आहे. तुमच्या यशस्वी होण्यासाठी एकदम मोठी उडी टाकण्यापेक्षा छोट्या छोट्या पायऱ्या तुम्ही जर चढत गेलात तर तुम्हाला यश खूप लवकर आणि सहजतेने मिळण्यासाठी, काय म्हणतात त्याला, सहजतेने मिळण्यासाठी तुम्ही यशस्वी होऊ शकता किंवा तुम्हाला मार्ग सापडतात. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही एक छोटे स्मॉल स्टेप्स, ठीक आहे, थेंबे थेंबे तळे साचे, एवढं फक्त लक्षात ठेवा. सगळं एकदम आपण खाऊ शकणार नाही, सगळ्या गोष्टी एकदम घेऊ शकणार नाही, किंवा एकदम लोड घेऊन पण तुम्ही खूप काम करताय असं होणार नाही. त्यामुळं तुम्हाला परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर या सगळ्या गोष्टी कशा जवळ घेऊन यायच्या आहेत, आपल्याला कशा अचीव्ह करायच्या आहेत, याच्यावरती आपल्याला आज काम करायचं. बरोबर आहे. तुम्ही बघा, पुण्यामध्ये जरी आलात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात अशा प्रत्येक, आता सरळ सेवा आल्यानंतर सरळ सेवाची ज्यावेळी ऍड येईल ना त्यावेळी तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात कोण ना कोण फॉर्म भरलेला आहे. एवढी मुलं फॉर्म भरतात सरळ सेवाला. अभ्यास त्यातले ठराविक लोकच करतात, त्यातले ठराविक लोकच पास होतात. आपल्याला हौशी बनायचं नाहीये, हौस म्हणून फॉर्म भरायचं नाहीये. आपलं एक ध्येय, आपलं पॅशन आहे, परीक्षा पास घेऊन आपल्याला सरकारी नोकरी घ्यायची आहे, हे ध्येय आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा कसा एका ठिकाणी आणून आपल्याला अचीव्ह करायचं आहे. यस, तहसीलदारची पोस्ट जी आहे ती राज्य सेवामध्ये येते. ती तहसीलदारची जी पोस्ट असते ती
राज्यसेवा परीक्षामध्ये येते, ती क्लास 1 ची पोस्ट आहे, गॅझेटेड पोस्ट आहेत. ग्रुप बी आणि सी या सगळ्या नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित पोस्ट आहेत. ठीक आहे, ग्रुप बी आणि सी या सर्व कशा आहेत, नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित पोस्ट आहेत. त्यात कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, ग्रुप बी मध्ये कोणत्या पोस्ट आहेत ते आपण बघितलेलं आहे. परत एकदा सांगतो, पीएसआय आहे, एसटीआय आहे, एएसओ आहे आणि सब रजिस्ट्रार आहे. ठीक आहे, आणि गट क मध्ये कोणत्या पोस्ट आहेत, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, एएमयूआय, एक्साइज सब इन्स्पेक्टर, क्लर्क, टॅक्स असिस्टंट आणि टेक्निकल असिस्टंट अशा तुमच्या या पोस्ट गट ब आणि गट क मध्ये आहे. यस, याचं लक्षात. बघूयात आता आपल्याला काय काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं काम करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता किंवा अभ्यास चालू करता, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास असू दे, कोणत्याही, अगदी क्लास डी म्हणजे ग्रुप 4 पासून, ग्रुप डी किंवा क्लास 4 पोस्ट असतील तिथून तुम्ही क्लास 1 सुपर क्लास 1 ज्या युपीएससी घेते आयएएस आयपीएस साठीच्या त्या एक्झाम पर्यंत तुम्ही कोणत्याही एक्झामचा फॉर्म भरा. सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला करावं लागतं सगळ्यात आधी, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या परीक्षेचा सिलेबस पूर्ण माहित असणे. जोपर्यंत तुम्ही सिलेबस माहित होत नाही तोपर्यंत तुम्ही दिशाहीन अभ्यास करत असता. तुमच्या त्या अभ्यासाला काहीही उपयोग नसतो जर तुम्हाला सिलेबस माहित नसेल तर. येतं लक्षात. त्यामुळं आधी कोणत्याही एक्झामचा अभ्यास चालू करताना तुम्हाला सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. आपलं सेपरेट लेक्चर असेल एक सिलेबस ओरिएंटेशनचं, ज्यामध्ये कोणत्या विषयाला किती क्वेश्चन्स असतील, किती मार्क्स असतात, प्रिलिमला किती क्वेश्चन्स असतील, मेन्सला किती क्वेश्चन्स असतील, कशा पद्धतीची रचना असेल, हे सगळं सिलेबस ओरिएंटेशनचा एक सेपरेट लेक्चर असेल. त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स या सगळ्या तुम्हाला सांगितल्या जातील. ठीक आहे, तर आधी तुम्हाला काय करायचं आहे, याचा सिलेबस तुम्ही वाचून घ्यायचा आहे. परीक्षेचा सिलेबस आधी वाचून घ्यायचा आहे. का तर सिलेबस माहित असल्याशिवाय आपल्याला काय वाचायचं आहे त्यापेक्षा पण काय नाही वाचायचं हे कळणं जास्त गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षा पास व्हायच्या असतील तर एक रूल तुम्हाला लक्षात पाहिजे, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा. स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी काय वाचावं याच्यापेक्षा काय वाचू नये हे ज्याला जास्त लवकर कळतं तो खूप लवकर परीक्षा पास होतो. याचं लक्षात. कारण पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला नंबर ऑफ बुक्स आहेत प्रत्येक विषयासाठी. एका विषयासाठी तुम्हाला 4, 5, 6, 7 बुक्स आहेत. इथपर्यंत त्याची लिमिट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यातनं कोणतं पुस्तक घ्यायचं आहे हे तुम्हाला आधी ठरवावं लागतं आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला अभ्यास करावा लागतं. सगळं पुस्तक वाचावं पण लागत नाही. त्यातले कोणते मुद्दे वाचायचे आहेत, कोणते वाचायचे नाहीत हे कळणं ही तुम्हाला गरजेचं आहे. म्हणूनच तुम्हाला सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळं जे नवीन तयारी करत आहेत, यस सांगितलं ना, तहसीलदार पोस्ट क्लास 1 आहे. अस्मिता मॅडम, तहसीलदारची पोस्ट ही क्लास 1 पोस्ट आहे, ग्रुप ए ची पोस्ट आहे. राज्यसेवामधून राज्यसेवेची जी एक्झाम आहे ज्याचा सिलेबस आता युपीएससी प्रमाणे ऍज इट इज सेम आहे. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तिथं लागू झालेला आहे. 2025 मार्क्सची टोटल एक्झाम असते इंटरव्ह्यू सह. तिथं तुमच्या पोस्ट डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, शिक्षण अधिकारी, बीडीओ या सगळ्या बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या तिथं भरल्या जातात राज्यसेवेच्या एक्झाम मध्ये. यस, येतं लक्षात. यस, आता बघा आपला मेन अजेंडा काय आहे आजच्या लेक्चरचा, तर हा अजेंडा मेन आहे यशस्वी होण्यासाठीचा कानमंत्र. आता पहिल्यांदा कानमंत्र एक मी दिलेला आहे. प्रत्येक वेळी लेक्चर जसे पुढे जातील बॅच मध्ये तसे आपल्याला कानमंत्र वेगवेगळे मिळतीलच. पण पहिला कानमंत्र काय आहे, स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी काय वाचावे याच्यापेक्षा काय वाचू नये
हे ज्याला कळतं तो सगळ्यात लवकर यशस्वी होतो. हा तुमचा पहिला कानमंत्र आहे. दुसरा कानमंत्र आहे, तुमचं ध्येय तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय सांगतोय मी? तुमचं ध्येय काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला काय पोस्ट मिळवायची आहे, तुम्ही कोणत्या पोस्टला, तुमचं पॅशन काय आहे हे तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या स्पीडमध्ये किंवा त्या फोकसने अभ्यास करणार नाही. त्यामुळं तुम्हाला काय, कोणती पोस्ट मिळवायची आहे हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, खूप. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा अभ्यास पूर्णपणे फोकस स्टडी. यस, फोकस स्टडी म्हणजे काय असतो? फोकस स्टडी म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यास, समजा तुम्ही तुमच्या सिलेबस मधला एखादा सब्जेक्ट घेतलाय, हिस्ट्री घेतला असेल, इतिहास वाचायला घेतलं, तर इतिहासामध्ये तुम्हाला किती चॅप्टर वाचायचे आहेत, त्या चॅप्टर मध्ये कोणते पॉइंट आपल्याला फोकस करायचे आहेत आणि त्या पॉइंट्स वरती आधी कोणते कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचा पूर्ण अभ्यास तुमचा असणं म्हणजे त्याला म्हणतात पूर्ण फोकस स्टडी. येतं लक्षात? तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या पूर्ण अभ्यासाला फोकस करायचंय एका जागी. तुम्ही एका वेळी एक सब्जेक्ट घेत असाल तर त्या सब्जेक्टची इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, त्या टॉपिक्स मधून कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. त्यामुळे तेवढ्या नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स माहिती असणं किंवा वाचून घेणं गरजेचं आहे. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास फोकस ठेवायचा आहे. तुमच्या अभ्यासाच्या शेड्यूल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? तुमचं अभ्यासाचं शेड्यूल. या शेड्यूल मध्ये तुम्ही स्वतःचं शेड्यूल डिस्टर्ब होणार नाही. म्हणजे अभ्यासाचं शेड्यूल जे ठरवलंय तुम्ही की मी या वेळी हा टॉपिक करणार आहे किंवा या वेळी हा सब्जेक्ट करणार आहे, तर त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा फोन बंद ठेवणं किंवा तुमचा फोकस तिथं पूर्ण असणं, तुमचं इतर कुणीही, तुमचा मित्र आला म्हणला चला चहा प्यायला जाऊया, तरीही जायचं नाही. याला म्हणतात तुमचा फोकस स्टडी. तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे हे पूर्ण तुमच्या जवळ लिहून ठेवलेलं असणं किंवा तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. तुमचं प्रत्येक दिवसाचं शेड्यूल तुम्हाला माहित असलं पाहिजे. इथून पुढच्या 8 ते 9 महिन्याचं, जोपर्यंत एक्झाम प्रोसेस तुमची ही संपत नाही तोपर्यंत तुमचं प्रत्येक दिवसाचं शेड्यूल तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टेस्ट मधून नियमित मूल्यमापन. आपण जो अभ्यास करतोय तो खरंच योग्य करतोय की नाही हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? म्हणजे आपण चाललोय वाचत, 1857चा उठाव वाचत चाललोय आणि 1857चा उठाव वाचताना आपण काही वाचत चाललो आणि पण सगळा वाचून झालेला आहे, पण जे वाचलेलं आहे ते अगदी योग्य पद्धतीने आपण वाचलेलं आहे का, आत्मसात केलेलं आहे का, आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन विचारल्यानंतर त्याची उत्तर आपल्याला सोडवता येतात का, हे बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणजेच आपण केलेला अभ्यास किती योग्य पद्धतीनं केला आहे हे स्वतः सेल्फ अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला टेस्ट पूर्ण सोडवाव्या लागतात. आणि त्या कशा सोडवाव्या लागतात? नियमित, रेग्युलरली सोडवाव्या लागतात. नियमित टेस्ट सोडवाव्या लागतात. रेग्युलर टेस्ट तुमच्या सोडवून होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण केलेला अभ्यास एक योग्य ट्रॅक वरती आहे, आपण आपल्या ध्येयाच्या दिशेनं परफेक्ट ट्रॅक वरती आहोत हे आपल्याला माहित होतं. कशातून माहित होईल? हे या आपल्या टेस्ट मधून किंवा आपण जे इव्हॅल्युएशन करणार आहोत त्यामधून माहिती होतात गोष्टी या सगळ्या. त्यामुळं टेस्ट नियमित सोडवणं गरजेचं आहे. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणजे मी तुम्हाला जसं आता म्हणलं मगाशी की काय वाचायचं नाही हे कळलं पाहिजे. समजा आता आपण एखादी गोष्ट वाचतोय, मी जर आता कंबाईनच्या सिलेबस मध्ये मी इतिहासामध्ये जर मुघलांचा इतिहास किंवा प्राचीन इतिहास वाचत बसलो, ठीक आहे, म्हणजे समजा मी स्टेट बोर्ड वाचायला घेतले, सिलेबस बघितलेला आहे, स्टेट बोर्ड वाचायला घेतले आणि मी 6वीचं किंवा 11वीचं स्टेट बोर्ड किंवा 7वीचं घेतलं
तर ते मला कंबाईनच्या अभ्यासाला कंबाईनच्या परीक्षेसाठी उपयोगी येणार आहे का? नाही येणार. का? का तर तिथं प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आहे आणि तो तुमचा इतिहास तुमच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये विचारला जात नाही. सिलेबस मध्ये कुठेही त्याचं नाव नाही. येते का लक्षात? म्हणजेच आपल्याला एक्झामला काय विचारलं जाऊ शकतं, काय विचारलेलं आहे आणि कशा पद्धतीनं अभ्यास आपला फोकस असला पाहिजे, कोणकोणते मुद्दे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे पीवायक्यूज मधून आणि त्यालाच म्हणतात तुमचा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच. त्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची रचना कशा पद्धतीनं केलेली आहे. आता 2023 पासून आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल बदललेला आहे. आधी तुम्हाला कसं होतं, इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स असायचे, डायरेक्ट तुम्हाला माहित असेल तरी उत्तर यायचे, कारण मुलं पाठांतर भरपूर करायचे. आता 2023 पासून क्वेश्चनचा पॅटर्न कसा झालेला आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स झाले आहेत, संकल्पनात्मक. तुम्हाला जर कन्सेप्ट माहित नसतील तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येत नाही. आयोगाने आता इथं केलंय, खास करून जिओग्राफी, सायन्स, पॉलिटी इथं तुम्हाला आयोगाने अशा पद्धतीनं क्वेश्चन्स विचारायला चालू केलं आहे आणि काही प्रमाणात इकोचे क्वेश्चन्स. जर तुम्हाला कन्सेप्ट माहित नसतील तर तिथं तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येत नाही. म्हणजेच तुमचा अभ्यास हा कन्सेप्च्युअल असला पाहिजे. इव्हन मराठीमध्ये सुद्धा, मराठी ग्रामर जे आहे तिथं सुद्धा आयोग आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारत आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपला अभ्यास हा संकल्पनात्मक दृष्ट्या योग्य असला पाहिजे. येतं लक्षात? तुमचा अभ्यास करताना आपल्याला तो कन्सेप्ट कळालेला आहे का ते बघणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही जेवढा कन्सेप्च्युअल अभ्यास कराल तेवढ्या लवकर तुम्ही या परीक्षेमध्ये पास व्हाल. कन्सेप्ट क्लिअरिटी खूप महत्वाची आहे. सध्या एमपीएससीचा अभ्यास करताना तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरिटी असणं खूप गरजेची आहे. ठीक आहे. आता एमपीएससीचा अभ्यास करताना म्हटल्यानंतर मला थोडंसं स्ट्राईक झालं म्हणून सांगतो. काही मुलं काय करतात, काय करतोस रे, तर काय नाही कंबाईनचा अभ्यास करतो. मग एमपीएससीचा कसा करतोस, तर नाही मी एमपीएससी करत नाही, कंबाईन करतो असं म्हणतो. म्हणजेच मुलांना बेसिक हे नॉलेज माहिती नसतं की आपण एमपीएससी म्हणजे काय आहे, तर ते एक आयोग आहे, घटनात्मक संस्था आहे आणि ती नोकर भरतीचं काम करते शासनासाठी. आणि त्यामध्ये मग तुम्हाला राज्यसेवा, कंबाईन, बाकीचे आता तलाठी पण त्यांच्याकडे गेलेले आहेत ती, किंवा तुमच्या दिवाणी न्यायाधीश वगैरे ज्या बाकीच्या एक्झाम्स आहेत, वैद्यकीय क्षेत्रातल्या काही एक्झाम्स आहेत, किंवा इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स आहेत, ऍग्रिकल्चरच्या एक्झाम आहेत, या कोण कंडक्ट करतं, तर एमपीएससी कंडक्ट करते. हे पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आधी तिथून सुरुवात होते मुलांची की एमपीएससी मध्ये काय काय आहे काय काय नाही. नाहीतर एमपीएससी करतोय की कंबाईन, डायरेक्ट विचारतात मुलं एमपीएससी करतो की कंबाईन करतो. राज्यसेवेला मुलं एमपीएससी म्हणतात, कंबाईनला कंबाईन म्हणतात. याचं लक्षात. पण फॅक्ट काय आहे, एमपीएससी इज द घटनात्मक आयोग. एमपीएससी हे कमिशन आहे आणि ते तुमचं राज्यसेवा असेल, तुमची कंबाईन असेल, इंजिनिअरिंगच्या एक्झाम असतील, फॉरेस्टच्या असतील, ऍग्रीच्या असतील, तुमच्या अन्न औषध प्रशासनाच्या असतील, किंवा तुमच्या मेडिकल कॉलेजेसचे प्रोफेसर्स असतील, इंजिनिअरिंगच्या काही एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झाम्स कंडक्ट करण्याचं काम एमपीएससी करते. इथून तुमची सुरुवात असायला पाहिजे. या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुमचा अभ्यासाचा कल बदलतो. नाहीतर आपण मेंढरांसारखं व्हायचं नाही, हा एक करतोय त्याच्या मागे सगळे लागले नाही. तुम्हाला काय जमतं, तुम्हाला काय, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल वेगळी असते, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. त्यामुळं आपल्याला लवकर काय समजतं हे आपल्याला माहित असतं आणि त्या पद्धतीनं तुमचा अभ्यासाचा अप्रोच असणं गरजेचं आहे. त्यामुळं समजा मी अभ्यास करतोय, तुम्ही अभ्यास करताय, मी एका पद्धतीने करतोय, अजून कुणी एका पद्धतीने करतोय. जर मला वाटलं की तो त्या पद्धतीने करतोय, मी तसं करतो, चालेल का? नाही. का तर माझी अंडरस्टँडिंग पॉवर वेगळी आहे, माझी ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, त्या व्यक्तीची वेगळी आहे, त्याची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे, माझी अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. मी जर कुणाला ब्लाइंडली फॉलो करत असेल, काही न विचार करता, तर ती माझ्यासाठी घोडचूक असेल.
कळलं? त्यामुळं आधी स्वतःला ओळखा. स्वतःला जेव्हा तुम्ही ओळखाल आणि त्या पद्धतीने अभ्यास कराल तेव्हा तुमचा अभ्यास स्पीड मध्ये होतो आणि तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी मदत होते. हा सगळ्यात पहिल्यांदा बेसिक पॉइंट लक्षात ठेवायचा. आपल्याला काय, आपली अभ्यासाची पद्धत काय आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. येतं लक्षात? नेक्स्ट, सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोच किंवा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा मोटिवेट राहण्यासाठी जर एखाद्या व्हिडिओची गरज पडत असेल तर समजून जा की तुम्ही अभ्यासासाठी प्रयत्न करत नाही आहात. मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय, तुम्हाला काही गोष्टी पटणार नाहीत पण मी स्ट्रेटली सांगतोय. का सांगतोय? जर तुम्हाला मोटिवेशन साठी एक्सटर्नल सोर्सेसची गरज पडत असेल तर समजून जायचं की आपण आपलं ध्येय अजून ठरवलेलं नाही. पचायला अवघड आहे, समजायला थोडंसं क्लिष्ट आहे. त्यामुळं काय म्हणतोय त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. जर तुम्हाला तुमचं ध्येय माहिती आहे, आता मला वाटलं की मला PSI व्हायचं आहे, काही करून या वर्षी PSI ची पोस्ट मला काढायची आहे, हे माझं ध्येय आहे. जर माझं ध्येय माझ्या डोक्यात 24 तास असेल तर मला बाहेरच्या मोटिवेशनची गरज पडत नाही आणि जेवढा मी सेल्फ मोटिवेटेड असेल तेवढा मी अभ्यासाला जास्त वेळ देईन. काय म्हणतोय लक्षात येतंय? जेवढा मी सेल्फ मोटिवेटेड असेल तेवढा वेळ मी जास्त अभ्यासाला देऊ शकेन. कारण कसं आहे, ज्यावेळी मी एखादा व्हिडिओ बघून मोटिवेट होईल किंवा एखाद्या व्यक्तीला बघून मोटिवेट होईल ते तेवढ्या कालावधी पुरतं मर्यादित असेल. त्याचा इम्पॅक्ट 1, 2, 3 तासानंतर किंवा मी दुसरं काही काम केलं तर त्या मोटिवेशनचा इम्पॅक्ट कमी होणार आहे. बरोबर आहे? त्या मोटिवेशनचा इम्पॅक्ट जर कमी झाला तर मग मला पुन्हा एकदा मोटिवेशनसाठी अजून एक व्हिडिओ बघावा लागेल किंवा अजून काहीतरी दुसऱ्या गोष्टी प्रयत्नात करावं लागतील. पण जर मी हेच सेल्फ मोटिवेटेड असेल तर माझं मोटिवेशन स्वतःच्या आतून येणार आहे की मला अभ्यास करायचा आहे, मला पोस्ट काढायची आहे. येते लक्षात? मला अभ्यास करायचा आहे, मला काही करून यावर्षी पोस्ट काढायची आहे, हे झालं माझं सेल्फ मोटिवेशन. जर माझ्या डोक्यात ते असेल तर मी प्रत्येक गोष्ट करताना माझ्या डोक्यात ती गोष्ट फिरेल. जरी मला त्यामुळं एखादी गोष्टीमुळे मला समजा काही झालं म्हणजे इकडं तिकडं असं लक्ष गेलं तरी माझं सेल्फ मोटिवेशन मला असल्यामुळं मी पुन्हा लगेच जागेवर येईल. मला दुसऱ्या व्हिडिओची गरज वगैरे पडणार नाही. कळतंय लक्षात? पूर्ण गोष्टी लक्षात येत आहेत? का सांगतोय? सेल्फ मोटिवेशन असल्याचा फायदा काय होईल? तुमचा जो रील्स बघण्यात किंवा एखादा व्हिडिओ बघण्यात जो वेळ जातोय तो तुमचा वेळ जाणार नाही. तो तुम्ही तुमच्या अभ्यासात सत्कारणी लावू शकता. रील एकदा बघायला चालू केले की तिथं 2 तास कसे गेले कळालं नाही म्हणून समजा. बरोबर आहे? आणि आपल्याला तेच दाखवलं जातं जे आपल्याला खूप आवडतं. बरोबर आहे ना? रील्सला आपल्याला तेच दाखवलं जातं जे आपल्याला आवडतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ मोबाईलवरती घालवतो. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की मोबाईलचा एक स्पेसिफिक टाइम ठेवायचा ज्या वेळात तुम्ही तुमचे मेसेजेस, तुमचे कॉल्स किंवा तुमचे रील्स वगैरे जे काय बघायचं आहे ते त्या वेळात बघून घ्याल. हा टाइम तुमचा 1 ते 1.5 तास दिवसातला असला पाहिजे. मी दिवसाचा म्हणतोय. कॉलिंग करणं, तुमचं जे काही घरी समजा तुम्ही बाहेर राहून अभ्यास करताय तर घरी कॉल करणं किंवा मित्रांना वगैरे कॉल करायचे आहेत तर ते करणं किंवा तुम्हाला मेसेजेस दिवसभरातले आलेले ते रिप्लाय करणं, या सगळ्यासाठी तुमचा वेळ असेल 1 तास मॅक्झिमम. तरी पण मी सवय होईपर्यंत वेळ लागतो म्हणून 1.5 तास सांगितलेलं आहे. तुम्ही जेवढे सेल्फ मोटिवेटेड असाल तेवढा तुम्हाला जास्त लवकर रिझल्ट मिळेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचा परीक्षाभिमुख नोट्स असाव्यात. म्हणजे नोट्स काढणं म्हणजे काय असतं? नोट्स काढणं म्हणजे पुस्तक लिहून काढणे नव्हे. नोट्स काढणे म्हणजे पुस्तक लिहून काढणे नव्हे. आपल्याला रिव्हिजन कशाला म्हणतो? ज्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाहीत
त्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी आपण वारंवार त्या उजळणी करणं किंवा बघणं, याला आपण रिव्हिजन असं म्हणतो. रिव्हिजन, पुन्हा बघणे, पुन्हा पुन्हा बघणे. का तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहाव्या म्हणून. आणि त्याच गोष्टी तुमच्या नोट्समध्ये असाव्यात ज्याची रिव्हिजन तुम्हाला जास्त करावी लागणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतात, पाठ होतात, त्या गोष्टी लिहिल्या नाहीत नोट्समध्ये तरीही चालतं. ठीक आहे. किंवा काही ट्रिक्स असतील त्या गोष्टी लिहून घेणं, किंवा एखादा पॉइंट असेल जो आपल्याला लक्षात येत नाही, समजत नाही, तर तो लिहून घेणं गरजेचं आहे. तुमच्या नोट्स अशा असल्या पाहिजे. तुमच्या नोट्स अशा पद्धतीने बनवायच्या की त्या नोट्स वाचताना तुमचा 2 तासात सगळा टॉपिक संपून झाला पाहिजे. सब्जेक्ट समजा इको वाचताय तर इकोच्या नोट्स बनवताना तुम्हाला किती 9 चॅप्टर काहीतरी करावं लागतात सगळे मिळून. जर 9 चॅप्टर करायचे असतील इकॉनॉमिक्स मध्ये तर त्या 9 चॅप्टरचा अभ्यास तुमचा 2 तासात झाला पाहिजे रिव्हिजनचा. येतं लक्षात? मग यावरती तुम्हाला काम करावं लागेल की नोट्स कशा बनवायच्या आहेत, आपल्या लवकर नोट्स कशा तयार होतील. दुसरी गोष्ट, रेडीमेड नोट्सच्या भरोशावर बसणे नाही. मी शिकवत असेल, मी माझ्या जरी नोट्स तुम्हाला दिल्या म्हटलं एवढंच वाचा, ह्याच्या बाहेर काही जाणार नाही, तरीही पहिल्यांदा रेडीमेड नोट्स वाचायच्या नाहीत. आधी आपण आपला अभ्यास करायचा, स्वतःच्या काही नोट्स बनवायच्या, आणि मग मी दिलेल्या म्हणा किंवा मार्केटमधल्या तुमच्या नोट्स असतील त्या वाचणे, आणि मग तुमच्या स्वतःच्या नोट्स अपडेट करायच्या. मी काय म्हणतोय, स्वतःच्या नोट्स या नोट्सचा रेफरन्स घेऊन अपडेट करायच्या आणि स्वतःच्याच नोट्स मधनं रिव्हिजन करायचं. कळतंय का? हा तुमचा अप्रोच परीक्षेचा असणं गरजेचं आहे. हे तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यास करताना तुमच्या नोट्स बनवणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळं काही या स्ट्रक्चर मध्ये सांगितलं जाईल की नोट्स कधी बनवायच्या, कशा बनवायच्या, आणि कशा पद्धतीने तुम्ही नोट्स केला तर तुम्हाला इम्पॅक्ट होईल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला यात सांगितल्या जातील. आता अजय सरांचं उद्या लेक्चर आहे, कंबाईन परीक्षेमध्ये यश कसे मिळवाल, बरोबर आहे. त्यामध्ये सर तुम्हाला हे गोष्टी सांगतीलच की नोट्स कशा पद्धतीने बनवायच्या आहेत, कोणत्या पद्धतीने तुमच्या रिव्हिजन्स झाल्या पाहिजेत. मी तर सांगणारच आहे आज त्या मास्टर प्लॅन मध्ये, प्लस अजून डिटेल मध्ये अजय सर तुम्हाला उद्या त्या गोष्टी सांगतील. आणि तुमचा वेळ कसा सार्थकी लावायचा आहे, वेळेचं परफेक्ट नियोजन तुम्हाला श्रीकांत सर परवा दिवशी सांगणार आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवा. येस. नेक्स्ट, आता अभ्यासाचं नियोजन म्हणजे काय आहे. मास्टर प्लॅन मध्ये तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे की प्रत्येक विषयाचं, बघा मी काय लिहिलंय, प्रत्येक विषयाचं दिवसानुरूप म्हणजे प्रत्येक दिवशी, समजा माझा उद्या तारीख आहे 17, मी उद्याच्या दिवशी गणित करणार आहे, विज्ञान करणार आहे आणि चालू घडामोडी वाचणार असेल, तर मी उद्या कोणते टॉपिक त्यातले करणार आहे हे शेड्यूल माझं दिवसाचं, प्रत्येक दिवसाचं माझं तयार असणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवसाचं शेड्यूल माझं वैयक्तिकरित्या तयार असणं गरजेचं आहे. आता आपला 8 महिन्याचं जर करायचं असेल, समजा 8 महिन्याचा तुम्ही अभ्यास करणार असाल, तर तुमचं अभ्यासाच्या मध्ये काय असलं पाहिजे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात शेवटी. तरीही आता एक उजर सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा, आता तुमच्याकडे अजून ऍड आलेली नाहीये, बरोबर आहे, ऍड अजून आलेली नाहीये, म्हणून तुम्ही मेन्सचा एखादा सब्जेक्ट, मेन्स मध्ये तुम्हाला जो सब्जेक्ट जास्त मार्क देईल कोणता आहे, मराठी, बरोबर. त्यामुळं मराठी व्याकरणचा अभ्यास सध्या रोज 1 तास 1.5 तास चालू ठेवणं गरजेचं आहे. प्लस तुमचे प्री आणि मेन्सचे असे काही सब्जेक्ट्स आहेत जे प्रीला पण आहेत, मेन्सला पण आहेत, त्यांचा अभ्यास डेली असणं गरजेचं आहे. येतं लक्षात. प्लस तुमच्या पूर्ण रिझल्ट मध्ये डिसाइडिंग फॅक्टर कोणता असेल, तर तो असेल मॅथ्स आणि रिझनिंग. कोणता असेल, मॅथ्स आणि रिझनिंग. तुमचं मेरिट, तुम्ही मेरिट मध्ये बसाल की नाही हे कोण ठरवतं, मॅथ्स आणि रिझनिंग. प्रिलिमला तुम्हाला 20 क्वेश्चन आहेत, मेन्सला तुम्हाला 22 क्वेश्चन आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचे. येतं लक्षात. तर तुम्हाला या गोष्टीवरती काम करायचं. मॅथ्स अँड रिझनिंगचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रोल आहे, तर त्याची रोज प्रॅक्टिस करणं आपल्याला गरजेचंच आहे.
याचं लक्षात गरजेचंच आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाचं शेड्यूल तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या वेळी कोणता टॉपिक वाचणार आहात, कोणत्या वेळी काय वाचणार आहात, हे तुमचं तयार असणं गरजेचं आहे. आजचा दिवस पूर्ण घ्या, पूर्ण दिवस घालवा. आता इथून पुढचा वेळ पूर्ण घालवा झाल्यानंतरचा, आणि त्यामध्ये तुमचं शेड्यूल बनवा. ऍटलिस्ट प्रिलिम पर्यंत तर बनवा 90 दिवसांचं, की तुम्ही कशा पद्धतीने सब्जेक्ट संपवणार आहात, काय करणार आहात. आता इथून पुढे संपवताना पहिले 30 दिवस ते 35 दिवस तुमचं मराठी व्याकरण संपलं पाहिजे, रोज 1 तास 1.5 तास देऊन. प्लस तुमचे जीएसचे सब्जेक्ट तुम्हाला संपवायचे आहेत, बरोबर. जीएसच्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय काय आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यघटना आहे, हे 5 सब्जेक्ट, प्लस मॅथ्स आणि रिजनिंग आहे, आणि चालू घडामोडी आहे. असे 7 सब्जेक्ट सगळे मिळून तुम्हाला प्रिलिमला आहेत, आणि हेच सगळे सब्जेक्ट मेन्सलाही आहेत. मग या जीएसच्या सब्जेक्टचा अभ्यास आपला डेली 2 ते 2.5 तास असणं गरजेचं आहे. प्लस मॅथ्स आणि रिजनिंग 1 तास रोज असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर तुमचा अभ्यास असेल तर प्री आणि मेन्सचा अभ्यास तुमचा खूप लवकर कव्हर होतो, आणि परीक्षेत यश जे मिळवायचं आहे त्याच्या खूप लवकर आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकतो. फक्त तुमचा अप्रोच प्री आणि मेन्स असा दोन्हीही कंबाईन असला पाहिजे. असं म्हणायचं नाही की हा चॅप्टर मेन्सला मी मेन्सला वाचतो, फक्त प्री पास झाल्यावर मग करतो. समजा इकॉनॉमिक्स मध्ये काही चॅप्टर आहेत जे फक्त मेन्सला विचारतात, प्रिलिमला नाही विचारत. ठीक आहे, मग आपल्याला हे माहित पाहिजे की आपण प्रीला वाचताना ते वाचलं नाही तर चालेल का. वेळ आपला घालवायचा आहे, आपला वेळ आहे, त्यामुळं आपण अभ्यास करताना प्री आणि मेन्स या कॉम्बिनेशन मध्ये अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला सक्सेस लवकर मिळेल. प्री पास झाली की मग मेन्सचा अभ्यास करतो वेगळा, असं होत नाही. असं केल्यानंतर लवकर पास होता येत नाही. कळलं? हे एक चक्रव्यूह आहे बरं का. स्पर्धा परीक्षा हे एक चक्रव्यूह आहे. त्यामुळं एक परीक्षा पास व्हायला, म्हणजे एक प्रोसेस एक्झामची संपायला तुम्हाला 1 वर्षाचा कालावधी जातो. जर तुम्ही प्रिलिम पास नाही झालात तर तुम्हाला त्या परीक्षेची पुन्हा तयारी करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला पूर्ण वर्षभर वाट बघावी लागते ती ऍड परत येण्यासाठी. बर, या वर्षी जेवढ्या जागा तेवढ्या पुढच्या वर्षी येतील का, ह्याची पण शाश्वती नसते. कारण जशा जागा रिकाम्या होतात, वॅकंट होतात, तशा जागा त्या तिथे येतात. त्यामुळं आपल्या जवळ आत्ताच जे वर्ष आहे ते पूर्ण आपल्याला उपयोगात आणायचं आहे, आणि त्यातच आपल्याला पोस्ट काढायची आहे, हे आपल्या मनात असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक दिवसाचं नियोजन, प्लॅनिंग तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. 1 वर्ष तुमचा जेवढा परीक्षेचा कालावधी आहे तेवढा कालावधी तुम्ही स्ट्रिक्ट अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला सक्सेस लवकर मिळेल. यस, तुमच्या टेस्ट आणि पीवायक्यू यांचा समतोल साधायचा आहे. तुमच्या टेस्ट आणि पीवायक्यू ज्या तुमच्या टेस्ट आहेत, म्हणजे टेस्ट सिरीज ज्या तुम्ही सोडवता, आपल्या क्लासच्या असतील, बाहेरच्या असतील, ज्या तुम्ही टेस्ट सिरीज सोडवता त्या टेस्ट आणि पीवायक्यू यांचा समतोल तुम्हाला साधता आला पाहिजे. काही क्लासेसवाले काय करतात, मुद्दाम टेस्टचं अट्रॅक्शन वाढावं म्हणून मुद्दाम काही पेपर अवघड काढतात. काही क्लासवाले मुलांचा सोपा आवडावं, त्यांनी आपल्याकडे सारखं सारखं यावं म्हणून सोपे प्रश्न काढतात एकदमच. पण तुम्हाला पीवायक्यू बघून याचा अंदाज आला पाहिजे की आपल्या टेस्टला आपण जे क्वेश्चन सोडवतोय ते त्या पद्धतीने बसतात का. पीवायक्यू म्हणूनच बघायचे आहेत की कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारलेले आहेत, आणि प्रश्नांची रचना कशी केलेली आहे. कळतंय? आणि त्या पीवायक्यू वरून तुम्हाला टेस्टचा अंदाज येतो की त्या टेस्ट कशा पद्धतीनं आहेत. त्यांचा समतोल आपल्याला मध्य साधायचा आहे. पीवायक्यू आणि टेस्ट, टेस्टला कोणत्याही चांगलं म्हणत नाही, वाईट म्हणत नाही. मी फक्त सांगतोय एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. शेवटी किती केलं तरी प्रत्येकाला क्लास आहेत, क्लासेसमध्ये आपल्याला मुलं यावीत हे प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळे त्या पद्धतीने टेस्ट बनवलेले असतात. ठीक आहे, आपल्याला टेस्ट सोडवताना आपल्या टेस्ट या बॅलन्स कशा असतील, आपण जे प्रॅक्टिस करतोय त्या तेवढं आपण बघणं गरजेचं आहे. कारण आपल्याला टेस्ट मध्ये किती मार्क पडतात याच्याशी काही देणं घेणं नाही.
टेस्ट तुमच्या काय आहेत, तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला आठवतोय का, तुम्ही अभ्यास करताना योग्य पद्धतीने केलेला आहे का, आणि तुम्ही त्या अप्रोचनी अभ्यास केलेला आहे का, याचं मूल्यमापन करण्यासाठी टेस्ट सिरीज आहेत. हे नीट लक्षात राहू द्या. आधी इथं तुम्हाला 90 मार्क पडतायत आणि इथं गेल्यानंतर 30 पण पडणार, असं व्हायला नको. कळतंय? त्यामुळं आपण जो अभ्यास करतोय तो योग्य पद्धतीने करतोय का, आणि आपण केलेला अभ्यास योग्य पद्धतीने आपल्याला उतरवता येतोय का उत्तरांमध्ये, हे बघण्यासाठी टेस्ट आहेत. हे लक्षात राहू दे. त्याच्यानंतर रीडिंग अँड सेल्फ नोट्स. बघा, मगाशी मी मुद्दा क्लिअर केला. हा तुमचं वाचन आणि तुमच्या नोट्स, कोणत्याही सब्जेक्टला जास्तीत जास्त 2च पुस्तक वापरायची. काय म्हणतोय मी? कोणत्याही सब्जेक्टला जास्तीत जास्त 2च पुस्तक वापरायची. गरज 2 पुस्तकांची पडत नाही. जर ठराविक पुस्तक तुम्ही वाचली तर 2 पुस्तकांची गरज पडत नाही. एका पुस्तकात काम होतं, पण आपली मेंटॅलिटी असते, सायकोलॉजी असते, म्हणून एखाद्या ह्याला 2-2 पुस्तक तुम्ही वापरू शकता. पण एक स्पर्धा परीक्षेचा फंडा काय आहे, तुम्ही 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा. काय सांगतोय? 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही जर 10 वेळा वाचाल तर परीक्षा लवकर पास व्हाल. येतं लक्षात? एकाच पुस्तकाच्या नंबर ऑफ रिव्हिजन जेवढा वेळा कराल तेवढ्या वेळा तुमच्या कन्सेप्ट क्लिअरिटी आणि त्या सब्जेक्टवरची कमांड, तुम्हाला जे परीक्षेत मार्क मिळवायचे आहेत ते मिळवण्यासाठी जास्त फायदा होईल. हे नीट लक्षात राहू द्या. नीट लक्षात राहू दे या गोष्टी. आणि मग तुम्ही सेल्फ नोट्स बनवायचे आहेत. ज्यावेळी तुमच्या 2 रीडिंग 3 रीडिंग होतील त्याच्यानंतर पहिल्याच रीडिंगला नोट्स बनवायच्या नाहीत. पहिल्या रीडिंगला नोट्स बनवल्या की आपल्याला सगळंच इम्पॉर्टंट वाटतं, आपण सगळंच वहीत लिहून काढतो आणि अख्खं पुस्तक आहे तसं इकडे कॉपी पेस्ट करतो. येतं लक्षात? आपल्याला पुस्तक लिहायचं नाहीये, आपल्याला नोट्स बनवायचे आहेत, म्हणजे तर रिव्हिजन करण्यासाठी बनवायचे आहे. कळतंय? म्हणजे तुम्ही ज्यावेळी पुस्तक 2-3 वेळा वाचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात राहत नाहीयेत, आणि ज्या राहत नाहीयेत लक्षात त्या गोष्टी लिहून काढायच्या आहेत रिव्हिजनसाठी नोट्स मध्ये. बाकीच्या गोष्टी तुम्ही पॉइंट वाईज लिहिल्या तरी चालतात. येतं लक्षात? तुम्हाला रिव्हिजन कशी करायची ते पण थोड्या वेळात सांगतो. यस. त्याच्यानंतर 1725 रूल, म्हणजेच हा तुमचा दिवसांचा कालावधी आहे, एवढ्या वेळा तुमच्या रिव्हिजन्स पडल्या पाहिजे. ठीक आहे? म्हणजे आज मी एखादा सब्जेक्ट वाचतोय, एखादा टॉपिक वाचतोय, त्या टॉपिकची रिव्हिजन जेवढा काही मी दिवसभरात अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन मी झोपण्याच्या आधी अर्ध्या तासात संपवणं गरजेचं आहे. रोज रात्री मी जो काही अभ्यास केलाय त्याची रिव्हिजन रोजच्या रोज संध्याकाळी झोपायच्या आधी करणं गरजेचं आहे. तो आहे फर्स्ट डे. नंतर प्रत्येक आठवड्याला मी सोमवार ते शनिवार अभ्यास केला आणि रविवारी सोमवार ते शनिवार जो काही अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन करणे गरजेचं आहे. म्हणून तो आहे 7वा दिवस. ज्या दिवशीची रोजच्या रोज अभ्यासाची रिव्हिजन करणे, परत 6 दिवसांची रिव्हिजन 7व्या दिवशी करणे, आणि केलेल्या पूर्ण आठवडे, हे काही 4 आठवडे जे आहेत त्यातल्या सगळ्या अभ्यासाची रिव्हिजन 25व्या दिवशी करणं गरजेचं आहे. 25, 26, 27 3 दिवसात करणं गरजेचं आहे. येते लक्षात? 1-7-25 रूल काय आहे तर तो आहे पहिल्या दिवशी रिव्हिजन, दर रविवारी रिव्हिजन, आणि सगळ्या महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसात तुमची त्या पूर्ण महिन्याची रिव्हिजन. म्हणजे एका वेळी तुमच्या 3 रिव्हिजन त्याच महिन्यात कव्हर झालेल्या असतात. येते लक्षात? आता त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर डिस्कशन. मुलं भरपूर वेळी असतात बरं का डिस्कशनला, म्हणजे डिस्कशन करून अभ्यास खूप लवकर होतो असं मुलांचं म्हणणं आहे. पण डिस्कशन म्हणजे काय आहे? तुमचा वेळ डिस्कशन अर्ध्या तासाचं डिस्कशन असेल तर तो तुमचं अभ्यासाचंच डिस्कशन होतं. अर्ध्या तासापेक्षा वेळ जास्त वाढला की त्या डिस्कशनच्या गप्पा होतात. मग गप्पा
वाढत जातात. मग तिथं तुमचा अर्ध्या तासाचा 1.5 तास 2 तास कधी होतात ते कळत नाही. त्यामुळं तुमचं जे डिस्कशन आहे, तुम्ही जर ग्रुपनी अभ्यास करत असाल आणि डिस्कशन करत असाल तर तुमचं डिस्कशन हे अर्ध्या तासात झालेलं पाहिजे. तुम्ही जे काही वाचता दिवसभरात ते डिस्कशन तुम्ही अर्धा तास पाऊण तास करणं गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर हमखास तुमच्या गप्पा चालू होतात आणि एकदा गप्पा चालू झाल्या की त्याला बरोबर अनेक डायरेक्शन मिळतात आणि त्या डायरेक्शन मध्ये 2 तास 2.5 तास कसे संपतात कळत नाही आणि तो दिवस अख्खा तसा वाया गेलेला असतो. येतं लक्षात? या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करत जायचं आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ मेंटर. तुम्हाला अभ्यासात येणाऱ्या अडचणी किंवा तुमची अभ्यासाची दिशा योग्य आहे की नाही हे सांगणारी एखादी व्यक्ती तुमच्याजवळ पाहिजे. ते तुमच्या क्लासमधले शिक्षक असतील, तुमचे कोणी सिनियर्स असतील किंवा तुमचे मित्र असतील. हे तुम्ही शोधा. एक मेंटर तुमचा असा पाहिजे जो तुम्हाला चुकल्यानंतर चुकलंच म्हणून सांगितलं पाहिजे. येतं लक्षात? बरोबर आहे म्हणणाऱ्यापेक्षा म्हणणारे भरपूर असतील, पण चुकलं म्हणून सांगणारा व्यक्ती तुमच्या जवळ असणं कधीही गरजेचं आहे. का तर तो व्यक्ती तुमचं नुकसान कधीही करायला जात नाही, कारण तो चुकलं हे सांगायची हिंमत ठेवतो. कळलं? त्यामुळं तुमच्या जवळ एक मेंटॉर असा असावा जो तुमच्या अभ्यासाची दिशा योग्य आहे आणि तुमच्या अभ्यासाच्या दिशेला योग्य पूर्ण ट्रॅक वरती ठेवेल अशी व्यक्ती तुम्हाला निवडायची आहे. बरोबर? आपण 1 to 1 मेंटरशिप जी देतो बॅच मध्ये ती तीच असते की तुम्ही आठवड्याभरात काय अभ्यास केला आहे, कशा पद्धतीने केला आहे आणि तुम्ही केलेला अभ्यास योग्य करताय किंवा तुम्हाला जे डाऊट्स येत आहेत ते क्लिअर होत आहेत का आणि ते क्लिअर करणं, हेच काम तुमच्या मेंटरशिप मध्ये आपण करतो. येतं लक्षात? त्यामुळं तुम्हाला चुका झालेल्या कळणं गरजेचं असतं आणि त्या सुधारवणं हेही गरजेचं असतं. म्हणून तुमचा मेंटॉर तुमच्या पूर्ण यशात खूप मोठा रोल प्ले करतो आणि त्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहे. येतं लक्षात? यस. त्याच्यानंतर आवश्यक माइंडसेट. तुमचा माइंडसेट त्या एक्झामला पोषक असणं गरजेचं आहे. आज फुल डे अभ्यास केला मी जोश मध्ये आणि उद्या माझ्या डोक्यात आलं काल दिवसभर अभ्यास केला, जाऊ दे आता जाऊन येतो थोड्या वेळ बाहेर, असं जर मी करत असेल तर माझ्या अभ्यासाला अर्थ नाही. येतं लक्षात? माझा माइंडसेट ज्यावेळी मी अभ्यास करतोय, मी जे शेड्यूल ठरवलेलं आहे त्यानुसार जर माझा अभ्यास होत असेल आणि तो जर परफेक्ट करत असेल, ते काम कोण करतं? तुमचा माइंडसेट. त्यामुळे तुमचा माइंडसेट स्टेबल असणं गरजेचं आहे. पूर्ण फोकस्ड माइंडसेट असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे. मी जे करतोय ते अगदी योग्य रीतीने करतोय, माझ्या शेड्यूलला स्टिक टू द पॉइंट मी चाललेलो आहे आणि मी ज्या पद्धतीने अभ्यास करतोय त्याचं आउटपुट मला मिळते. आणि ही पॉझिटिव्हिटी कधी मिळते? जेव्हा तुम्हाला तुम्ही केलेल्या अभ्यासाचं आउटपुट मिळत जातं तेव्हा. आणि ते आउटपुट मिळण्यासाठीच किंवा आपण करतो अभ्यास योग्य आहे की नाही हे आउटपुट कसं मिळतं? तर आपण केलेल्या टेस्ट मधून किंवा आपण जे इव्हॅल्युएशन करत असतो त्यातून. त्यामुळे तुमचा माइंडसेट पॉझिटिव्हली ट्रॅक वरती राहण्याचं काम त्या माध्यमातून होतं. रोल ऑफ मोटिवेशन. मी आताच सांगितलं रोल ऑफ मोटिवेशन. रोल ऑफ मोटिवेशन हे तुमचं सेल्फ मोटिवेशन पाहिजे. बाहेरचं उदारीचं मोटिवेशन कामाचं नाही. हे लक्षात ठेवा. उदारी कधी ना कधी चुकवावीच लागते, पण ते जर स्वतःच असेल तर त्याला कारणीभूत आपण असतो. त्यामुळं सेल्फ मोटिवेशन असणं हे गरजेचं आहे. येतं लक्षात? त्यामुळं सेल्फ मोटिवेट राहा. जेवढंही रोज तुम्ही मेडिटेशन करा, स्वतःतल्या पॉझिटिव्ह पॉइंट काय आहेत, निगेटिव्ह पॉइंट काय आहेत याच्यावरती काम करा. तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे, दिवसभरात किती पॉझिटिव्ह राहून काम करायचं आहे, या गोष्टी सकाळी उठल्या उठल्या ठरवा. तुम्ही उठल्या उठल्या जर मोबाईल हातात घेतलात तर गंडलात म्हणून समजायचं दिवसभराचं कामकाज. कारण तुमचं डोकं सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा जे कार्य करतं तिथं तुमचं माइंडसेट दिवसभर काम करतं. जर तुम्ही रील बघितल्या तर दिवसभर तुमच्या डोक्यात तेच फिरत राहतं. त्याच्याऐवजी उठून तुम्ही जर तुमच्या अभ्यासाबद्दल विचार केला तर दिवसभर तुमचा अभ्यासाचा विचार तुमच्या डोक्यात फिरेल आणि तुम्ही त्याबद्दल पॉझिटिव्ह राहाल.
त्यामुळं तुम्हाला तुमचं जे काही मोटिवेशन आहे ते तुम्हाला तुमच्यापासून सुरुवात करायची. त्याच्यानंतरचा अगदी महत्वाचा पॉइंट आहे तुमचं मॅनिफेस्टेशन. तुमचं मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे की सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला जायचं आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या ध्येयाला तुमच्या समोर कायम ठेवायचं आहे. येतं लक्षात? तुम्हाला जर PSI व्हायचं आहे किंवा STI व्हायचं आहे किंवा AS1 किंवा कोणतीही परीक्षा द्यायची आहे त्यातली पोस्ट काढायची आहे तर ती पोस्ट अशा जागी लिहून ठेवा जिथं तुम्ही सारखं ते तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. यस, तुमच्या डोळ्यासमोर त्या गोष्टी सारख्या दिसल्या तर तुमचं माइंड त्या पद्धतीनं काम करायला चालू करतं. त्यामुळे तुमचं ऑटोमॅटिक अप्रोच त्या परीक्षेचा बनायला चालू होतो. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आहे? मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आपण ठरवलं की लगेच मिळतं असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्रीय पद्धतीने काम करावं लागतं. तुमचा माइंडसेट तसा बनवावा लागतो. तुमच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्या गोष्टींचा इन्व्हॉल्वमेंट असणं गरजेचं असतं. म्हणून समजा तुम्हाला एखाद्या एक्झामचं पोस्ट फायनल करायची आहे ते फायनल करा. तुमच्या भिंतीवरती लिहून ठेवा. तुम्ही लायब्ररीत जिथं अभ्यास करता तिथं समोर लिहून ठेवा. तुम्ही मोबाईलला काय वॉलपेपर ठेवा किंवा तुम्ही आवडताना कुठं आवडतं सगळ्यात जास्त कपाट वगैरे असेल तिथं लिहून ठेवा. जी नोटबुक रोज वाचता किंवा काहीतरी रोज घेत असाल तर त्याच्यावरती लिहून ठेवा. तर तुमचं माइंडसेट त्या दृष्टीनं कामकाज करेल, नाहीतर नाही करणार. कळतंय? त्यामुळं आपल्या डोक्याला किंवा आपल्या कामकाजाला आपल्या ट्रॅक वरती ठेवायचं काम कोण करतं? तर मॅनिफेस्टेशन करतं. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा. बरोबर आहे? हा, सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून जेव्हा मॅनिफेस्टेशन केलं जातं तेव्हा ते तुम्हाला मिळण्यासाठी लवकरात लवकर चान्स मिळतो. ठीक आहे? त्यासाठी कष्ट करावे लागतात. नुसतं लिहून ठेवलं म्हणजे मिळालं झालं नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. घणाचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहेत. येतं लक्षात? त्याच्यानंतर तुमचे महत्वाचे विषय कोणते कोणते आहेत? प्रिलिम आणि मेन्स साठी महत्वाचे विषय कोणते आहेत? सायन्स, तुमचं अंकगणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी. या 3 सब्जेक्ट वरती तुम्हाला प्रिलिमला 50 मार्क आहेत. प्रिलिमला 50 मार्क आहेत. अंकगणित बुद्धिमत्ता 20 क्वेश्चन असतील, सामान्य विज्ञान 15 आणि तुमचं चालू घडामोडी 15. असे 50 क्वेश्चन, 50% मार्क्स तुमच्या या 3 सब्जेक्ट वरती. आणि मेन्सला हे सब्जेक्ट तुम्हाला रिपीटेड परत आहे. त्यामुळं तुम्हाला अभ्यास करताना या सब्जेक्ट वरती नीट फोकस करायचा आहे. येते लक्षात? त्याच्यानंतर मेन्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? आता राज्यशास्त्र पण तुमचा दोन्हीकडे आहे. राज्यशास्त्र एकच विषय असा आहे मॅथ्स नंतर की ज्याचे मार्क्स कॉन्स्टंट राहिले आहेत. म्हणजे प्रिलिमला 15 मार्क आहेत, मेन्सला 15 मार्क म्हणजे 15 क्वेश्चन हे कॉन्स्टंट राहिलेलं आहे. मॅथ्सचे तुमचे 20 क्वेश्चनचे 22 क्वेश्चन मेन्स मध्ये होतात. त्यामुळं मॅथ्स नंतर पॉलिटी एकच विषय असा आहे ज्याचे मार्क्स कॉन्स्टंट आहेत 15. त्यामुळं याही विषयाचं महत्व भरपूर आहे. त्याच्यानंतर मुलांचं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण भयानक अभ्यास असतो. भयानक म्हणजे मुलांचा जो स्कोअर कव्हर करायचं काम असतं ना ते मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण करतो. मग यामध्ये तुम्हाला काय करायचं? मराठी व्याकरण मुलांना सोपं असतं कारण मराठी माध्यमातून जास्त मुलांनी शिक्षण केलेलं आहे, जिल्हा परिषद शाळांमधून वगैरे. कारण आपला एमपीएससीचा अभ्यास करणारी जी मुलं आहेत किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी ती मोस्ट ऑफ दी मुलं सगळी आपली ग्रामीण भागातून येणारी असतात. त्यामुळं मराठी व्याकरणावरती जास्त फोकस देऊन ती काम करतात. आणि ह्या 2 विषयांमध्ये मुलांना खूप मार्क मिळतात, खूप. आणि तुमचं मेरिट मध्ये बसायचं काम हे 2 सब्जेक्ट करतात. महत्वाचं, कारण अख्खा एक पेपर या 2 सब्जेक्ट वरती असतो. 200 मार्क्स तुमचे या 2 सब्जेक्ट वरती हातात आहेत. 50 क्वेश्चन ह्याच्यावरती, 50 क्वेश्चन ह्याच्यावरती. 2 मार्काला 1 क्वेश्चन असे तुमचे मार्क्स आहेत. 200 मार्कासाठी हे 2 सब्जेक्ट तुम्हाला करावे लागतात. आणि याचा कॉम्बिनेशनचा जो रिझल्ट मिळतो ना तोच तुमचं मेरिट ठरवतो.
त्यामुळं अभ्यास करताना तुमचं पूर्ण माइंड त्या म्हणूनच आपण आता पहिल्यांदा जो मेन्सचा एक सब्जेक्ट करून ठेवायचा का म्हणतो मराठी व्याकरण, का तर तुम्हाला जे स्कोअर करायचं ना ते प्रिलिम झाल्यानंतर हे दोन सब्जेक्ट एकदम करण्याऐवजी मराठी व्याकरण ऑलरेडी झालेला असतो, तुम्ही जास्त वेळ इंग्रजीला देऊन तुम्ही त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून स्कोअर आणू शकता. हे तुमचं माइंड मध्ये पाहिजे. नाहीतर मार्केटमध्ये चाललंय फक्त प्रिलिम करा, म्हणजे मुलं सांगतात फक्त प्रिलिमचा अभ्यास कर, प्रिलिम पास केलं की आपण मेन्सचा अभ्यास करू. नाही होत, त्यावेळी तेवढा वेळ मिळत नाही. मग मराठी करू की इंग्लिश करू की मग हे वाचू की ते वाचू, कारण अजून मेन्स मध्ये तुमचे बाकीचे सब्जेक्ट पण ऍड होतात. रिमोट सेन्सिंग असेल, एन्व्हायरमेंट असेल, 2 कायदे आहेत, त्याच्यानंतर कम्प्युटर आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍड होतात. मग त्या पण तुम्हाला करायच्या आहेत. आणि मेरिट आता भयानक वाढलेला आहे आणि त्या मेरिट मध्ये तुम्हाला बसायचं असेल तर एक मेन्सचा सब्जेक्ट जो जास्त मार्कांचा आहे, मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण, दोन्हीपैकी एक तुम्ही आत्ता करणं गरजेचं आहे पहिल्या या 30 दिवसात. येतं लक्षात? म्हणजेच तुमच्या या 90 दिवसांमध्ये 30 दिवसांचा रोल हा एखाद्या मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरणचा असला पाहिजे आणि 2 सब्जेक्ट जीएसचे आणि तुमचे मॅथ्स रिजनिंग डेली, या पद्धतीनं तुमचा अभ्यास चालू झालेला पाहिजे. आणि मग नंतरच्या शेवटच्या 60 दिवसात तुम्ही फुल प्रिलिमचे जे सब्जेक्ट आहेत, प्रिलिम आणि मेन्स कॉमन सब्जेक्ट, त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रिलिम पास करून मेन्स मध्ये तुम्हाला रिझल्टला काम करणं गरजेचं आहे. आता तुमच्या जवळ आजपासून किती दिवस उरलेले आहेत? 90 दिवस प्रिलिम साठी पकडून चालूया आपण आयोगाने दिलेल्या वेळेत. 14 जूनला परीक्षा आहे असं आयोग म्हणत आहे शेड्यूल नुसार. तर 90 दिवस तुमच्या प्रिलिमला आहेत आणि तिथून पुढे मेन्सला, मेन्स तुमची ऑक्टोबर मध्ये आहे टेंटेटिव्ह शेड्यूल, तर त्यानुसार तुमचे जे पुढचे 4 ते 5 महिने मिळतात ते असे मिळून तुमच्याजवळ आता 8 महिने आहेत. कारण प्रिलिमला जे सब्जेक्ट करता ते तुम्हाला मेन्सला अजून डीपली करावे लागतात आणि तिथं तुमची रिव्हिजन असणं गरजेचं असतं, त्यामुळे तिथं तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. येतं लक्षात? आत्ता अभ्यास करताना पूर्ण फोकस ठेवून तुम्ही जे जीएसचे सब्जेक्ट तुमचे कॉमन आहेत ते प्रिलिम आणि मेन्स ओरिएंटेशननी कंप्लीट करणे आणि मेन्स मधला एक मराठी व्याकरणचा सब्जेक्ट कंप्लीट करणे, इथं तुमचं फोकस असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि वाचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवायचं बरं का. जेवढं तुम्ही वाचन कराल तुमच्या एखाद्या पुस्तकाचं, तेवढं वाचन जेवढं रिपीटेडली कराल तेवढंच तुम्ही स्कोअर करण्यासाठी जास्त पुढे याल, जास्त पद्धतीनं स्कोअर कराल. म्हणून तुम्हाला सांगतोय की अभ्यास करताना तुमचा अप्रोच, तुमचा माइंडसेट, तुमचं जे काही पीवायक्यू ची कमांड असेल, पीवायक्यू पाठ करतात बरं का मुलं, म्हणजे क्वेश्चन विचारलं की ते डायरेक्ट उत्तर सांगतात तोंडी, एवढा खतरनाक. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला आहे इथपर्यंत पाठ केलं असतं मुलांनी. आपल्याला पाठांतर नाही करायचंय, आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचंय, प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे, कोणती स्ट्रक्चर कशा पद्धतीने विचारलेला आहे, याच्यावरती काम करायचं आहे. पूर्ण तुमचा अप्रोच बनवून तुम्हाला काम करायचं आहे, तर तुम्ही परीक्षेत पास व्हाल. 90 दिवसाचा तुमचा प्लॅन फिक्स असेल की तुम्हाला एक सब्जेक्ट मराठी व्याकरण करायचं आहे किंवा इंग्रजी व्याकरण करायचं आहे, प्लस तुमचे अंकगणित बुद्धिमत्ता डेली करायचं आहे आणि जीएसचे तुमचे सब्जेक्ट चालू ठेवायचे आहे. आणि त्याच्यानंतर फुल फ्लेज मध्ये पुढचे 60 दिवस तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट करून त्याची रिव्हिजन 2 वेळा तरी करायची आहे. येतं लक्षात? मग तुमची प्रिलिम पास झाल्यानंतर, ज्या दिवशी तुम्ही प्रिलिम्स देऊन येता त्याच्यानंतर 2 दिवसांनी आयोगाची आन्सर की येते, त्यावेळी उत्तर चेक करायची आणि मग लगेच मेन्सच्या अभ्यासाला लागायचं. येस, मग त्यावेळी तुम्ही इथला राहिलेला एक सब्जेक्ट करणं गरजेचं असतं आणि तुम्हाला जे नवीन सब्जेक्ट ऍड होणार आहेत, पर्यावरण असेल, माहिती अधिकार अधिनियम असेल, लोकसेवा हक्क अधिनियम असेल, तुमचं कम्प्युटरचं आयसीटी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान असेल किंवा रिमोट सेन्सिंग असेल, या गोष्टींवरती तुम्हाला काम करायचं आहे. तिथं ते सब्जेक्ट नव्याने येतात, त्या सब्जेक्टचा अभ्यास संपायला आपल्याला 1.5 ते 2 महिने लागतात. सगळं 1.5 महिना तर आरामात लागतो. इंग्रजी व्याकरण करत तुम्हाला ते सब्जेक्ट संपवायचे असतात, त्यावेळी 1.5 ते 2 महिने तिथं जातात आणि मग उरतात आपल्याजवळ 2 महिने आणि मग तुम्हाला पूर्ण सगळी रिव्हिजन पुन्हा एकदा त्या 2 महिन्यात 2 ते 3 वेळा करावी लागते. त्यामुळं अभ्यास करताना प्री आणि मेन्सच्या ओरिएंटेशननी आत्ता करायचं.
येते लक्षात? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? येस. आता या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत नीट बघा. या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत? या बॅच मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तुमचे लेक्चर्स 7 वाजता चालू होतील. ठीक आहे. 7 ते 8, 8 ते 9 असं कधी कधी असेल. ठीक आहे. म्हणजे ज्या दिवशी सायन्सचं लेक्चर असेल त्या दिवशी मॅथ्सचं पण असेल किंवा रिझनिंग असेल. ते 7 ते 8 सायन्स असेल, 8 ते 9 मॅथ्स किंवा रिझनिंग असेल. ठीक आहे. प्लस तुमचे जीएस आणि मराठी व्याकरणचं याच्यासोबत लेक्चर चालू होईल. म्हणजेच मराठी व्याकरण प्लस तुमचा जीएसचा एक सब्जेक्ट अजून आणि इथं तुमचं सायन्स आणि मॅथ्स. अशा पद्धतीनं बॅच चालेल आठवड्याचे पूर्ण. हे आठवड्याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीनं असेल. त्यामुळं तुम्हाला हे काम करताना अशा पद्धतीने अभ्यास असेल, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचं शेड्यूल दिलं जाईल. तुम्ही प्रत्येक दिवशी काय वाचायचं आहे हेही तुम्हाला दिलं जाईल. येस. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक रविवारी 1-to-1 मेंटरशिप पण देण्यात येईल. 1-to-1 मेंटरशिप मध्ये काय असेल? शिक्षकांसोबत तुमचं डिस्कशन असेल. तुम्हाला अभ्यास करताना काय डिफिकल्टीज येत आहेत, कुठे चुकतंय का, कशा पद्धतीनं पुढचा अप्रोच घ्यायचा आहे, टेस्ट मध्ये तुम्हाला मार्क्स कमी येत असतील तर ते काय येत आहेत, टेस्ट सोडवताना तुमचा अप्रोच डेव्हलप करता येतोय का, तुम्ही कुठं चुकत आहात, तो डेव्हलप करण्याचं काम त्या मेंटरशिप मध्ये चालेल. प्लस तुमचं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवण्याचं काम, पूर्ण सायकोलॉजिकली तुमचा इम्पॅक्ट पूर्ण त्या एक्झाम वरती फोकस ठेवण्याचं काम त्या मेंटरशिप मध्ये चालेल. येस. प्रत्येक रविवारी आठवड्यात आपण जे काही शिकवलेलं आहे, आठवड्यात जे काही आपण शिकवणार आहोत त्याची प्रत्येक रविवारी तुमची टेस्ट असेल. प्रत्येक रविवारी टेस्ट असेल. सिलेबस एकदा संपला की तुम्हाला मग आयोगाप्रमाणे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज असतील. म्हणजे यात युनिट वाईज टेस्ट पहिल्यांदा होतील, मग सब्जेक्ट वाईज होतील आणि मग शेवटी कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुमच्या तिथं होतील. अशा पद्धतीनं बॅचची रचना असेल आणि अशा पद्धतीनं तुमचा अभ्यासाचा फोकस पूर्ण डेव्हलप केला जाईल, जेणेकरून तुम्ही प्रिलिम मध्ये पास व्हाल या गॅरंटीवरती तुम्ही एक्झाम द्याल आणि मेन्स मध्ये सुद्धा तुम्ही पास व्हाल या गॅरंटीने तुमचा अभ्यास पूर्ण करून घेतला जाईल. येते लक्षात? त्या पद्धतीनंच तुमचा अभ्यास करून घेतला जाईल. प्रत्येकाला रविवारी भेटणं, बोलणं, तुमचं कॉलिंग घेणं, तुमचं जर तुम्ही इथं नसाल, बाहेर गावी असाल तर तुमचं झूम मीटिंग वरती काउन्सिलिंग करणं, या गोष्टी पूर्णपणे पार पाडल्या जातील. येस. या बॅच वरती तुम्हाला 50% डिस्काउंट आहे. गुढीपाडव्यापर्यंत ऍडमिशन केलं तर तुम्हाला 50% डिस्काउंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे बॅचचा फायदा तुम्ही या 3 दिवसात घेतला तर तुम्हाला फायदा होईल. तुमचं अभ्यासाची गॅरंटी आम्ही घेतोय, त्यामुळे बिंदास्त राहा. तुमचा अभ्यास कंप्लीट करून घेणं, एक्झाम ओरिएंटेशन मध्ये तुमचा अप्रोच डेव्हलप करण्याचं काम सुद्धा आमचंच आहे. येतं लक्षात? यस. आता उद्या तुम्हाला काय असणार आहे, कंबाईन परीक्षेत तुम्हाला यश कसं मिळवायचं आहे त्याबद्दलचं डिटेल लेक्चर जे आहे ते अजय सर उद्या संध्याकाळी 7 वाजता घेतील. यस. तुम्ही बॅच बद्दल पूर्ण पॉझिटिव्ह राहा. तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला यश मिळवून देण्याचं काम आमचं आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. खास करून महिला वर्ग जो जॉब करतो, ज्यांचं लग्न झालेलं आहे, अशांना करायची खूप इच्छा असते, खूप. फक्त काही वेळा जबाबदारीमुळे किंवा ह्याच्यामुळे त्यांना ते करता येत नाही. त्यांची ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बॅच खूप काम करेल. ह्याच्यावरती तुम्ही फोकस ठेवा की आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे. ह्याच्यावरती तुम्ही फोकस ठेवा आणि त्या अप्रोचनी काम करायला चालू करा. तुम्हाला यश मिळवून देण्याचं काम आम्ही करतो. आपण मिळून यामध्ये तुम्हाला सक्सेस कसं आणता येईल, यामध्ये तुम्ही कसे मेरिट मध्ये बसाल, कशा तुमच्या पोस्ट अलोकेट करता येतील, यावरती आपण सगळे मिळून काम करूयात आणि या परीक्षांमध्ये यशस्वी होऊयात. भेटूयात उद्या सेम टायमिंगला याच लिंक वरती. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.